भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्याशी बोलूया। प्रवीण दरेकर जी, मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी म्हटलं होतं की आमची विचारधारा एक आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होईल। राज ठाकरे सुद्धा दिल्लीला रवाना झालेले आहेत। दिल्लीत भाजपची तुमची एक महत्त्वाची बैठक होते, याच बैठकीसाठी राज ठाकरे रवाना झालेत का? नेमकं काय घडतंय? नाही, मला नेमकं कोणत्या कारणासाठी रवाना झालेले आहेत याची अजिबात कल्पना नाही। तथापि राजकीय घडामोडी त्या ठिकाणी सुरू आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोबत येण्यासंदर्भात सुद्धा त्यांची भेट दिल्लीला जाण्याची असू शकते। कारण आपण बघाल की काही दिवसापूर्वी या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी आपल्या वक्तव्यातनं दाखवली होती की जर राज ठाकरे साहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली असेल, व्यापक देशहिताची भूमिका प्रांतवाद सोडून त्या ठिकाणी घेतली असेल, तर त्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊ शकतो। कारण त्यांच्या विचारधारा आमच्या विचारधारा मिळत्या जुळत्या अलीकडच्या काळात होत आहेत आणि त्याच्यामुळं राज ठाकरे साहेबांचं भारतीय जनता पार्टी सोबत येणं त्या ठिकाणी निश्चितच हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे स्वागतार्ह राहील। आणि आपण बघाल की या देशामध्ये सगळ्या पक्षाचे चांगले नेते, चांगले पक्ष, नितीश कुमारांसारखा पक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टी सोबत आला। कारण या देशाला पुढे न्यायचं असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हवंय आणि मग जर हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेत विकसित भारताच्या संकल्पनेसाठी त्या ठिकाणी राज ठाकरे साहेब येत असतील तर निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व्यक्तिशः त्या ठिकाणी आनंद होईल आणि मला वाटतं या संदर्भामध्ये लवकरच काय तो निर्णय वरिष्ठ पातळीवर निश्चित स्वरूपात होऊ शकतो। नक्कीच, पण भाजपकडून नेमक्या कोणत्या ऑफरची चर्चा सुरू आहे? कारण मागे एक भाजपकडून ऑफर देण्यात आली होती 1-2 जागांची, मात्र तो प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला होता असं आम्हाला समजलं होतं। आता काही नवीन प्रस्ताव ठेवण्याचा काही विचार? नाही, मला वाटतं आता चर्चा किंवा प्रस्ताव हे ऐकिवातच असतात। या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आमचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब हे त्या ठिकाणी दिल्लीचं आमचं जे संसदीय मंडळ आहे आणि अमितभाई शाह आणि नड्डा साहेब यांच्याशी चर्चा करूनच त्या ठिकाणी जागा वाटप असेल, चिन्ह असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी चर्चा करायच्या देवाणघेवाणीच्या त्या होऊ शकतात। त्याच्यामुळे काय द्यायचं ठरलंय काय नाही हे या क्षणाला तरी मला त्याची अजिबात कल्पना त्या ठिकाणी नाही। परंतु त्या ठिकाणी निश्चितच राज ठाकरे साहेबांचा त्या ठिकाणी सन्मान भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करेल। कारण आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने ज्यांना त्या ठिकाणी सोबत घेतलंय त्यांना त्यांचं मानाचं पान किंवा मानाचं ताट त्या ठिकाणी वाढलंय आणि राज ठाकरे तर एक मोठे महाराष्ट्राचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांना योग्य तो त्या पद्धतीनं त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होऊ शकतो। नक्कीच, धन्यवाद प्रवीण दरेकर जी, झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल।